अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीव तमसारासी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरदौला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता। सा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुकं करोति वाचालं पंगु लंघयति गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलेला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मनी प्राणद क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे। उत्तमची गती तू एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी। उत्तमची गती तू एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया। पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। भूतदया गायी पशूंचे पाळन, तानेल्या जीवन वना माझी। भूतदया गायी पशूंचे पाळन, तानेल्या जीवन वना माझी। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे। शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे। शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे।
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग ओवी 125 ते 150। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो जय ऐसे निरंतर एक वटले जे अंतकरणी मजसी लिगटले मीची होवो नियाटले उपाशिते तया देहावसान जै पावे तयतीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी पय रंकू एक आडेलेपणे काकुलती अंती धाव गा धाव मने तरी तयाची ग्लानी धावणी काय न गडे मज आणि भक्ताही तिची दशा तरी भक्तीचा सुकायसा मनवुनी हा ध्वनी ऐसा न वाखाणावा ती जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आबारुही जीवा सावेची नाम ते ऋणवैपन देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची यातनु त्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा जनी लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते वरी आपुलिया स्मरणाची उवायली हिव ऐसी करी सावली ऐसीनी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते वरी आपुलिया स्मरणाची उवाईली हिव ऐसी करी सावली ऐशीनी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते मनोनी देहांतीचे सांकडे माझिया कहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि वरचील देहाची गवसनी फेडोनी आहाच अहंकाराचे रज झाडोनी शुद्ध वासना निवडोनी आपण पा मेळवी आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही मनवुनी आव्हेरू करिता काही विवेगो ऐसा न वाटे वियोगो ऐसा न वाटे आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही मनवुनी आव्हेरू करिता काही वियोगो ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया जावे मग आपण पेत्या याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले ये रे शरीराची असलेली असते पण हेची सावली वांचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत मनवुनी देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सगडी
जे मृत्यू काकासी कुरोडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे, जे संसाराचे बैसने, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे, जे काळाचा खिच उशिटा, जे आसेचा अंगवटा, जन्म मरणाचा ओलिवटा स्वभावे, जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतिव, किंबहुना पेव विंचुवाचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगनांचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सवचोराचा, जे कोडियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन, जे वैरियांचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे साशिन्नले वन, जे धूम्रजांचे गगन ओतिले आहे, ऐशे जे हे शरीर, ते तेन पौतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, ऐसे जे हे शरीर, ते तेन पौतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम 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 श्री राम जय राम जय जय राम. जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 42 भाग 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. आला देखो नि श्री रघुनाथम. तू का व्यर्थ भिसी ताता. कायशी लक्ष्मणाची कथा. कपी समस्त कोण गणी. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची आम. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान. जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळिले हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी. जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो.
ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 42व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला सवीला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरुवर्यांना वंदन करून आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. राजा रावण रामराया लंकेला आला ही माहिती झाल्यानंतर भर सभेमध्ये खूप खवळलेला आहे, रागाला गेलेला आहे. आणि आता प्रधान सेनापती उरलं सुरलेलं सैन्य, राजा रावणाचा परिवार ज्याला कुळ म्हणतात, ते सगळंच संपणार आहे, त्याचा नाश होणार आहे. कारण रामराया आता कोणालाही सोडणार नाही. लंकेला येऊन तो पोहोचलेला आहे आणि ससैन्य रामराया आलेले आहे. बरोबर लक्ष्मण दादा आहे, नळ नीळ अंगद सुग्रीव जांबुवंत सर्वच शूरवीर मंडळी आहेत. आणि ज्यावेळेस राजा रावण खवळतो त्यावेळेस सगळ्यांनी खाली माना घातल्या, कोणीच बोलायला तयार नाही. सगळे विस्मयापन्न झाले, घाबरून गेले, लज्जायमान झाले. आणि एवढ्यामध्ये राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा जो मेघनाद आहे तो राजा रावणाला काय बोलू लागला. रामराया लंकेच्या तीराला आलाय खरं आहे म्हटले, पण एवढं त्या रामाला तू का घाबरतो? काय राम लक्ष्मणाची माझ्या समोर कथा आहे म्हणतो. ती वानर तर माझ्या समोर किरकोळ आहेत, काय त्यांचं घेऊन बसलाय, का त्यांच्यासाठी एवढी चिंता करताय? असं भरसभेमध्ये राजा रावणाच्या समोर, प्रधानांच्या समोर, सेनापतीच्या समोर, शूरवीर मंडळीच्या समोर मेघनाद बोलू लागलेले आहे. इंद्र अनिला बांधन बंदी घातले सुरगन, राम लक्ष्मण ते कोण, वानर गण कोण गणे. अहो, ज्या मेघनादानं इंद्राला बांधून आणलेले आहे, 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये घातलेले आहेत. एवढा पराक्रम करणारा, आणि या पराक्रमापुढे राम लक्ष्मण किरकोळ आहेत, वानर तर सामान्य आहेत. मेघनाद बोलू लागला. वानर स्वये पाले खाईरा, राम लक्ष्मण मनुष्य मात्र, ते तव आमचा नित्य आहार, भय दुर्धर तुझ कैसे. वानर जी पाले खातात त्या पाले खाणाऱ्या वानराला आपण घाबरायचा? राम लक्ष्मण तर मानव आहेत, मानव. आणि मानव तर आमचं नित्य आहार आहे, खाजं आहे. मग या वानरांचं आणि या माणसांचं राक्षसांना कसलं भेव आलेलं आहे, कसली भीती आलेली आहे, काय घाबरायची कारण आहे? अशा प्रकारे राजा रावणाला मेघनाद बोलू लागलेला आहे. स्वामीने राहावे सुखे स्वस्थ, तुही जानशी माझा पुरुषार्थ, जे जे आले आहेत येत ती मी समस्त मारीन. ओ स्वामी, ओ रावण महाराज, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही निवांत राहा, सुखात राहा, आनंदात राहा. माझा नुसता पुरुषार्थ बघा म्हणले, आणि तुम्हालाही माहिती आहे म्हणले मी किती पराक्रम आहे. जे जे कोण कोण आलेत ना इथं लंकेला म्हणले त्या सगळ्यांना मारीन, तरच मेघनाद हे नाव सांगीन. म्हणजे तुम्ही नुसतं बघत राहा म्हणले, हा तुमचा मुलगा मेघनाद काय करतोय, माझा पुरुषार्थ एकदा पहा. असा मेघनाद बोलू लागला. विकट बाण वीर श्रेणी, राम लक्ष्मण पाहीन रणी, अंगद सुग्रीव राजे दोन्ही रणी शोधून मारीन. माझ्याकडे असणाऱ्या ज्या ब्राह्मण श्रेणी आहेत म्हणले, त्या असणाऱ्या विकट बाणानं जे जे मोठमोठे असणारे वीर आहेत म्हणले, ज्याला तुम्ही घाबरताय ना, ते राम लक्ष्मण रणांगणामध्ये पाडीन. अंगद सुग्रीव
हे कुठे आहेत या दोघांना शोधून 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 मारीन असा मेघनाद बोलू लागला. ज्याचे पवाडे अद्भुत कंदन केले लंके आत, तुम्ही मारीन हनुमंत जांबुवंत दुसरा. ज्यानं आतापर्यंत त्रैलोक्यामध्ये कीर्ती केलेली आहे, ज्याच्या कीर्तीचे अद्भुत पवाडे आहेत, ज्यानं लंकेत येऊन धुमाकूळ घातला, लंका दहन केलं, असा असणारा हनुमंत, त्याला सुद्धा मी मारायला वेळ लावणार नाही आणि हनुमंताला मारून लगेच जांबुवंताचाही प्राण घेईन. मेघनाद बोलू लागला. नळनीळ गंध मादन तरस तरळ पनस सुशेन, एक एक वानर सैन्य निर्दळीन बाणाग्रे. नळ असू द्या, नीळ असू द्या, गंधमादन असू द्या, तरस तरळ पनस सुशेन, एक एक हे सगळं वानर सैन्य आहे ना, शोधून शोधून पकडून पकडून निर्दळन करून संपवीन असा मेघनाद बोलू लागलेला आहे. माझ्या बाणाची झडाडी राम लक्ष्मणा प्रेत परवडी, मारीन वानरांच्या कोळी ते बापुडी मरकटे. माझ्या बाणाच्या असणाऱ्या झंझावाता पुढं राम लक्ष्मण सुद्धा काय होतील तर प्रेतवत होतील, मरून पडतील. एवढंच नाही म्हणले, कितीही प्रकारची कोट्यावधी वानर असू द्या, ती माझ्या समोर सामान्य आहेत, किरकोळ आहेत, बापुडे आहेत, त्या सगळ्यांना नाहीस करून टाकीन, त्यांचा नाश करून टाकीन, ती बापुडे आहेत. अशा प्रकारे मेघनाद बोलू लागलेला आहे. ऐकोनी इंद्रजिताचे वचन प्रस्त बोले अतिगर्जन, राया तुझे शत्रू दमन मी करीन एकला. इंद्रजितानं जे काही आपलं महत्व होतं ते राजा रावणाला ऐकवलं. आपण काय काय करू शकतो तेही सांगितलं. एवढ्यामध्ये प्रहस्त प्रधान उठला, गर्जना केली आणि राजा रावणाला म्हणतोय, राजा तू काही काळजी करू नको म्हणले, तुझा जो शत्रू आहे ना म्हणले, शत्रूचं सैन्य आहे ना, सगळ्याला मी एकटाच पुरून उरेल म्हणले, मी एकटाच सगळ्यांना बास म्हणले. अशा प्रकारे प्रहस्त प्रधान बोलू लागला. माझ्या मुसळ घाया पुढे राम लक्ष्मण बापुडे, कायसे वानर बळी आडे रणी रोकडे मारीन. मी जर एकदा हातामध्ये मुसळ घेतलं, एका एका मुसळाच्या टिप्पिऱ्यात म्हणले राम लक्ष्मणाला संपवीन. आणि राम लक्ष्मणाला जिथं मी संपवू शकतो तिथं बाकीची वानर माझ्या समोर फिरकणार सुद्धा नाहीत म्हणले, थरकला सुद्धा उभा राहणार नाहीत, सगळ्यांना मी मारीन असा प्रहस्त प्रधान बोलू लागला. मुसळ साधन चक्राकार अष्टांगी विषम मार, प्रस्तदावी महावीर दशशीर अनुलक्षे. राजा रावणाच्या समोर मुसळ गरगर गरगर गोलगोल गोलगोल म्हणले हा प्रस्त फिरवू लागलेला आहे. त्याला अष्टांग अशा प्रकारचे धारा आहेत म्हणले, आणि महावीर असणारा प्रहस्त ते मुसळ फिरवून दाखवू लागलेले आहे. आणि राजा रावण पाहू लागलेला आहे. राया तुझा शत्रू संभार म्या मारिला मानिसा चार, शेवोनी पद्मिनी काम शेजार भोगी विचित्र सोये भोग. राजा रावणा तुझे जे सगळे वैरी आहेत मी मारले म्हणून समज म्हणले, काही काळजी करू नको, तुम्ही आपल्या राण्यांच्या राणी वशात जावा, त्या असणाऱ्या राणी बरोबर सुख उपभोग घ्या, नाना प्रकारचे विचित्र भोग भोगा, बाकीचे तुम्ही चिंता करू नका असं राजा रावणाला प्रहस्त प्रधान बोलू लागला. ऐकोनी प्रहस्त नवाळी धुम्राक्ष गर्जोनी वचन बोली, वानर शेना लंका मुळी आतुर बळी आदळली. प्रहस्त प्रधानाचं बोलणं ऐकलं, एवढ्यामध्ये धुम्राक्ष उठला मोठ्यानं,
किंकाळी ठोकली आणि लंकेच्या जवळ सगळी वानर सेना जी आतुरबळी आहे ती येऊन पोहोचलेली आहे. असा धुम्राक्ष बोलू लागला. सन्नदामी अवघे जन रात्री जाओनी आपण निजेली असताची जाण वानर गण निर्दाळ. धुम्राक्ष काय म्हणतो, आता हे लांबचा पल्ला आहे म्हणले, लांबून दमून भागून पुलावरून आलेले आहेत, लंकेच्या तीराला आलेले आहेत. आता रात्रीमध्ये ते निवांत गाढ झोपतील म्हणले. आणि सगळे झोपले ना म्हणले, आपण रात्रीच जायचं, घाला घालायचा आणि झोपेतच सगळे मारून टाकूया, सगळे वानरगण आपले शत्रू संपवून टाकूया. धुम्राक्ष बोलू लागला. सौमित्र आणि रघुपती सुग्रीवांगदादी जुत्पत्ती जाऊनी मारो रातोराती रण समाप्ती शत्रुशी. तो राम, त्याचा बंधू लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, मोठमोठे असणारे वानरवीर, ह्या सगळ्यांनाच रातोरात जाऊया म्हणले आणि झोपेतच त्यांच्यावर दगाफटका करून ते बेसावध आहेत म्हणले, तोवर त्यांच्यावर घाला घालूया आणि सगळेच एकदा मारून टाकूया. आणि मग युद्ध करायची आटाटीच करावी लागणार नाही, आपोआपच म्हणले रणाची समाप्ती होईल, असं आपण कार्य करूया. धुम्राक्ष बोलू लागला. ऐसी करोनी आख्याती यश घेऊ लंकापती हेची आवडे माझे चित्ती वीराप्रती सांगत. आणि असंच केलेलं बरं होईल म्हणले. ज्याला जे शत्रू बेसावध आहेत, झोपेत आहेत, तेवढ्यातच त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांना संपवून टाकलं, तर मग युद्धाची आटाटी करावी लागणार नाही, हाताचे 2 हात करावे लागणार नाहीत. आणि हेच मला आवडतं, मला बरं वाटतं, असं सर्व वीर मंडळींना धुम्राक्ष सांगू लागलेलं आहे. ऐशी धुम्राक्षाची बोली निर्भतशिले महोदरे श्रीरामे नित्य रक्षिले वानरे सहपरिवारे सुग्रे. आणि जे असणारं धुम्राक्षाचं बोलणं आहे म्हणले, ते बोलणं महोदरानं खंडन केलं. अरे ती वानर आहेत, ते रामरायाचे सेवक आहेत, रामरायाचे दास आहेत, रामाला त्यांनी सर्वस्व अर्पण केलेले आहे. सहपरिवार सुग्रीव आपल्या वानर सैन्यासह आलेले आहे. आणि राम जो आहे तो सगळ्यांचा स्वामी आहे, सगळ्यांचं परब्रह्म आहे, सगळ्याचा रक्षण करता, सगळ्यांचा पाठीराखा, निर्वाणीचा गोविंद भगवान परमात्मा श्रीराम आहे. आणि तू म्हणतो की त्यांना झोपेत जावं, बेसावध असताना, गाढ झोपेत असताना सगळ्यांना मारावं. हे तुझं बोलणं म्हणजे कसं आहे म्हणले, आभाळाला ठिगळ लावायला निघाल्यासारखं आहे म्हणले. काही बोलावं, कसं बोलावं, कोणासमोर बोलावं, किती बोलावं हे ज्याला कळत नाही त्याला पांचटपणा म्हणतात. अशा प्रकारचं खंडन महोदरानं धुम्राक्षाचं केलं. निजल्या वानरा करावा घात हा कोण तुझा पुरुषार्थ धुम्राक्षाची सभ्यात निर्बशीत महोदर. अरे झोपल्या जागी मारणं, हे तोंडातून शब्द काढायला तर तुला कशी वाटतात रे म्हणले. धुम्राक्षाला महोदर दरडावून बोलू लागला. यात कसला आलाय पुरुषार्थ म्हणले, सभेत असल्या गप्पा मारतो म्हणले. सभेत बोलणं हे योग्यता तर आहे का, हे बरोबर वाटतं का, कुणाला पटतं का म्हणले. अशा प्रकारे महोदर धुम्राक्षाचा धिक्कार करून बोलू लागलेले आहे. आता धुम्राक्ष काय बोलणार आहे याचं चिंतन आपण पुढील भागामध्ये करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ.
करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशाम. सकळ देवादि देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.